मी नेहा शर्मा आणि तुम्ही पाहत आहात माधव न्यूज महाराष्ट्र। चला तर मग पाहूया आजच्या प्रमुख बातम्या। सर्वांना सुखाचं नवीन वर्षाच्या देखील मनापासून सगळ्यांना शुभेच्छा। नवीन वर्ष सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं आणि आरोग्यदायी जावो ह्या मनापासून आपल्याला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आचारसंहिता लागलेली आहे आणि निवडणुका देखील जाहीर झालेल्या आहेत, त्यामुळे आणि असं असून देखील या रक्तदानाचं वैशिष्ट्य की या ठिकाणी कुणालाही आमंत्रण दिलं जात नाही, कुणालाही निमंत्रण दिलं जात नाही, परंतु महाराष्ट्राच्या विविध भागातून या ठिकाणी पुरुष आमच्या लाडक्या बहिणी देखील रक्तदान करतात, लाडके भाऊही रक्तदान करतात, पोलीसही रक्तदान करतात, अजून कोण सर्व शासकीय कर्मचारी अधिकारी रक्तदान करतात, पत्रकार रक्तदान करतात। अशा या आगळ्या वेगळ्या रक्तदानाच्या पवित्र कार्यामध्ये आपण सहभागी झाला त्याबद्दल मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो। पुन्हा एकदा आपल्याला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। निवडणुका असल्यामुळे देखील सर्व उमेदवारांना देखील शुभेच्छा देतो आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा हा ठाणे जिल्हा आहे, शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि म्हणून येणाऱ्या 15 तारखेला या ठाणे महापालिकेवर धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा महायुतीचा भगवा झेंडा डौलाने फडकवा अशा शुभेच्छा देतो आणि ठाण्यासह मुंबई महापालिकेवर देखील महायुतीचाच भगवा झेंडा आपल्याला डौलाने फडकवायचा आहे आणि हे कामाची पोचपावती आपल्या आतापर्यंतच्या 3.5 वर्षाच्या कामाची पोचपावती मुंबईकर, ठाणेकर आणि महाराष्ट्रातल्या सर्व महापालिकांवर महायुतीचाच भगवा, विकासाचा भगवा झेंडा आपण फडकवूया आणि सर्व कार्यकर्त्यांना मनापासून मी आवाहन, विनंती, शुभेच्छा देत असताना या ठिकाणी सगळ्यांनी एक दिलाने या ठिकाणी ठाण्यावरचा, पुन्हा एकदा मी सांगेन, ठाण्यावरचा धर्मवीरांचा आनंद दिघे साहेबांनी फडकवलेला भगवा आपल्याला पुन्हा एकदा महायुतीचा फडकवायचा आहे अशा शुभेच्छा देतो। ते चालू आहे, दिव्यांग वगैरे आपला आरोग्य विभाग करतोच ना। आणि रक्तानंद ग्रुपला देखील मनापासून मी सगळ्यांना शुभेच्छा देतो। पुन्हा एकदा सर्व डॉक्टर, सर्व रक्तपेढ्या, ब्लड बँका ज्या आहेत त्या सर्वांचं, त्या सर्व स्टाफचं मनापासून अभिनंदन करतो। पुन्हा एकदा सर्व रक्तदात्यांना खूप खूप शुभेच्छा। ज्यांना पुरस्कार मिळाला आहे त्यांनाही शुभेच्छा आणि ज्यांना मिळणार आहे त्यांनाही शुभेच्छा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। इतकंच। अशा आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सोबत जोडलेले रहा। आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।